चमचमीत रुचकर असे अनोखे पदार्थ ट्राय करायचे तर गावदेवी मैदान येथे सुरू झाले आहे भव्य प्रदर्शन आणि विक्री। इथे एकदम रुचकर हटके असे व्हेज नॉन व्हेज पोपटी, त्याबरोबरच व्हेजच्या थाळ्या, नॉन व्हेजच्या थाळ्या, मटन, चिकन, आणखीन असे भरपूर खाण्याचे पदार्थ मिळतील। तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। ही महाराष्ट्राची खाद्य जत्रा दिनांक 5 ते 8 फेब्रुवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असून इथे काय काय नेमकं मिळतं हे पाहूयात। चला तर मग। हिवाळ्यामध्ये स्पेशली सीझनल असतो तो हुरडा। या स्टॉलवर आपल्याला सोलापूरचे स्पेशल पदार्थ मिळणार आहे। त्यामध्ये आहे हा कोवळा हुरडा। हुरडा जो आहे फक्त हिवाळा सीझन पुरतं मिळतो आणि इथे अगदी कोवळासा हुरडा केवळ 50 रुपयामध्ये मिळणार आहे। या हुरड्यासोबतच आपल्याला मिळणार आहे शेंगाची चटणी, त्याबरोबर गूळ आणि त्याच्यावर टमॅटो, कांदा, ऑनियन, कोथिंबीर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत। हुरडा हा तुम्ही एन्जॉय करू शकता। त्याबरोबर स्पेशली सोलापूरची ही शेंगदाण्याची पोळी देखील अगदी फेमस आहे। ही सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा। हुग्गी म्हणजे गव्हाची खीर ही सोलापूरची आणखीन एक विशेषता। ही खीर सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला हे सोलापूरचे विविध पदार्थ आवडत असतील तर या काउंटरवर तुम्ही येऊ शकता। त्याबरोबर सिंपल व्हेजचं जे काही जेवण आहे त्यामध्ये ही थाळी आहे, भाकरी, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, वांग, त्याबरोबर पिठलं, असं हे व्हेजची थाळी देखील ऑप्शन आहे। तर इथले पदार्थ अगदी तोंडाला पाणी सुटतील असे जबरदस्त पदार्थ आहेत सोलापूरचे। हे पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा। खास या ताई भाकरी बनवण्यासाठी सोलापूरहून आलेल्या आहेत। अगदी पातळ अशा या भाकऱ्या असतात। तर छान सुंदर अशा भाकऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। गरम गरम पातळ भाकरी। हुरडा हा वर्षातून येणारा एकदाच पदार्थ आहे तर तो नक्की ट्राय केला पाहिजे। मी आता हे घेतलेलं आहे अगदी कोवळा आणि गरम गरम असं हुरडा। कोवळा आहे, त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, अस्सल सोलापूरची चव एकदम भारी अशी लागते। तुम्ही पाहू शकता की हुरडा घेण्यासाठी ग्राहकांची किती गर्दी झाली आहे। हिवाळ्यातला एक विशेष पदार्थ तो म्हणजे पोपटी। व्हेज आणि नॉन व्हेज याच्यात दोन्ही ऑप्शन येतात, ज्यामध्ये कोळशावर स्पेशली मातीच्या मडक्यामध्ये हे पदार्थ बनवले जातात। तर नेमके हे पदार्थ कसे बनवतात, काय असतो, किती वेळ लागतं, किंमत किती, हे सर्व आपल्याला आज ताई सांगतील। ताई, पोपटी म्हणजे एक्झॅक्टली काय, कसं बनवतात? ज्यांनी चुलीवरचं काहीच खाल्लेलं नाही त्यांच्यासाठी स्पेशली तुम्ही मला सांगा आज। पोपटी म्हणजे आपण मडक्यात बनवतोय पहिली गोष्ट। आणि पोपटीला जर भांबरुडीचा पाला नसेल तर टेस्ट येत नाही। ओके, भांबरुडीच्या पाल्यानेच टेस्ट येतं। जसं रायगडमध्ये धान कापून झालं म्हणजे भात कापून झालं तर हा निसर्गाने दिलेली एक देणगी आहे का ती आपणे आप येते। तर ह्या पाल्यावर आपण फक्त वालाच्या शेंगा, बटाटा, मका, चिकन आणि अंडी हे मसाला लावून ह्याच्यात भरतोय आणि ह्या कोळशावर आपण असं उपडं ठेवतोय आणि हे शिजून तयार होतं। किती वेळ लागतो तरी साधारण? एक मडकं तयार व्हायला तरी पण पाऊण तास जातो। तिथे आपल्याला ते दिसतंय की त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे की नेमकं कशा पद्धतीने ते कोळशाचं सगळं सेटअप केलेलं आहे आणि त्याच्यामध्येच सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात ना। याची साधारण किंमत किती आहे ताई? एका मडक्याची आपण 500 रुपये किंमत। एका मडक्याची 500 रुपये। हा असा मडका असा डायरेक्टली ठेवला जातो? डायरेक्टली ठेवतोय आम्ही मुंबईकरांसाठी, म्हणजे मुंबईकरांना ही टेस्ट भेटावी म्हणून ही भट्टी बनवून घेतली। ओके, स्पेशली बनवून घेतलेली भट्टी आहे। कारण नाहीतर गावी कसं आपण जमिनीला खड्डा करून आपण मडकं उभं टाकून करतोय, पण यांना म्हणजे सगळ्यांना ही टेस्ट मिळावी म्हणून ही भट्टी केली आणि त्याच्यात आपण ही मडकी तयार करतो। आणि एक जे मडका आहे ते किती लोकांपुरतं वगैरे? 4 लोक अगदी आरामात खाऊ शकतात। म्हणजे 100-125 रुपये मध्ये पर पर्सन आपण असं म्हणू शकतो। मडका समजा मडकं 500 रुपये प्लेट आहे, त्याच्यात 8 पीस चिकनचे येतात, अंडी येतात, मका आहे, बटाटा आहे आणि वालाच्या शेंगा। जवळजवळ पाऊण 1 किलो ती मडकं होत आहे। आणि जर समजा कोणाला मडकं नसेल घ्यायचं तर आपण प्लेटमध्ये सुद्धा देतोय। 2 अंडी, चिकनची 4 पीस, मक्याचे 2 पीस, बटाटा आणि वालाच्या शेंगा। म्हणजे सिंगल पर्सन साठी पण होऊन जाते। आणि पार्सल पण देतोय आपण। पार्सल आपण ह्या पिशवीत देतोय आणि अगदी घरी म्हणजे जवळ असेल तर घरी गरम करायची गरज नाही, जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता। आणि जर घरी जास्त लांब असेल, घरी जाऊन गरम करायची असेल तर आपण जसं मोदक उकडतो तसं चाळणीत ठेवून द्यायचे आणि एक फक्त वाफ काढा, तिची टेस्ट तशीच राहते। अरे वा, म्हणजे असं वेगळी अशी पोपटीची चव घ्यायची असेल तर गावदेवीला येऊन व्हिजिट करून तुम्ही करू शकता। आणि इतरत्र आणखीन कुठे पुढे एक्झिबिशन असतील तर तेही आपल्या कस्टमरला सांगा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ही सांगून द्या, म्हणजे त्यांना ऑर्डर देता येतील। आपलं BKC ला पण आहे, महालक्ष्मी सरस म्हणून आहे,
तिथं सुद्धा आपला पोपटीचा स्टॉल येणार आहे आणि त्यात आपण म्हणजे दिनांक किती तारखेला? 11 ते 23. 11 ते 23 फेब्रुवारी. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना कस्टमर. 8692898022. थँक्यू. धन्यवाद सर. चल नाशिकचे ग्रेप्स देखील या ठिकाणी मिळतील. या स्टॉलवर अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले असे वेगवेगळे पदार्थ मिळणार आहेत. जसं की आता ताई बनवतात ते धपाटे, पारंपरिक पद्धतीचे जे व्हेजमधले पदार्थ असतात. हुरड्याचा धपाटा देखील मिळतोय, हुरड्याचं पीठी, पुरणपोळी, भरली वांगी, आळूवडी, मेथी आणि वांग, असं वेगवेगळे जे पदार्थ आहेत अगदी छान असं पारंपरिक चव देणारे या स्टॉलवर मिळतील. प्राइस रेंज काय आहे ताई साधारण याची? थाळी 250 रुपये. थाळी 250 रुपये, 70 रुपये, म्हणजे खिशाला परवडणारे सारखे रेट्स आहेत सगळे. विदर्भ स्पेशल मटन चिकन खायचं असेल तर ह्या स्टॉलवर व्हिजिट नक्की करा. इथं तुम्हाला विदर्भाचं स्पेशली सावजी मटन आणि चिकन मिळणार आहे, त्याबरोबर खिमा पाव देखील. यासाठी ग्राहकांची गर्दी आपण किती आहे ते पाहू शकतो. विदर्भ स्पेशल सावजी मटन आहे, ग्रेव्हीमधलं सावजी मटन आहे. त्यानंतर हे सावजी चिकन आहे ग्रेव्हीमधलं. हे खरडा मटन आहे, खरडा चिकन आहे, म्हणजे एकदम झणझणीत चव अशी ग्रीन मसाल्यामधलं, हे वेगळं आहे थोडं. आणि हे सावजी मटन आहे सुक्यामधलं. हे सावजी चिकन आहे, हे पण सुक्कं चिकन आहे सावजी मसाल्यामधलं. आणि हे आमच्याकडे विदर्भामध्ये याला सुंदरी म्हणतात, तुमच्याकडे वजडी बोलल्या जाते, तर ही वजडी आहे आमची. आणि हा चिकन किमा पाव आहे, मटन किमा पाव आहे. आणि त्यानंतर आमच्याकडे तिन्ही प्रकारच्या भाकरी मिळतात, ज्वारी, बाजरी, तांदूळ. तिकडे भाकरी चालू आहे. भाकरी वगैरे पण होते. साधारण प्राइस रेंज वगैरे काय आहे? प्राइस याची 350 रुपये थाळी चिकनची आहे आणि मटनची 400 रुपये थाळी आहे. हो. हे जे आहे तुम्ही स्पेशली विदर्भातून हां, खास आम्ही विदर्भातून या स्टॉलसाठीच येतो. आता आमचं महालक्ष्मी सरस असताना इकडे बिकेशीला, त्यामुळे आलेलो आहात. तर सरांना आम्हाला इकडे आग्रह केल्यामुळे आम्ही इथे आलेलो आहेत. तरी आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या आणि आमची टेस्ट आणि चव करून घ्या. स्वतः तयार केलेले आहेत आणि आमचे मसाले विक्रीसाठी पण आमच्याकडे असतात. ज्यांना कुणाला आवडत असतील तर मसाले पण आम्ही देतो आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8369592545. भाकरी इथं आपल्याला पाहायला मिळते. अशी ज्वारी, बाजरी आणि तांदूळ ह्या तिन्ही प्रकारच्या भाकऱ्या ज्या आहेत या काउंटरवर आपल्याला पाहायला मिळतात. तर हे काय बनवते आपण? मटन बनवते मी, सावजे मटन सुक्यामध्ये बनवते, म्हणजे गरम गरम फ्रेश कस्टमरला जसं हवं त्या पद्धतीने बनवून देतो आपण. आता बघा त्याच्यावर कशी तर्री येते, एकदम मसाल्याचा जो रंग आहे तो त्याच्यावर असं उभारून आल्यासारखं दिसतं, एकदम झणझणीत तिखट. जे बघून मला आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. सगळे पदार्थ चमचमीत असे वाटतात. म्हणजे नागपूरचं जे विदर्भाचं स्पेशालिटी आहे ते तुम्ही ठाण्यामध्ये पण सगळे एन्जॉय करू शकता. जे उखळ आल्यानंतर पूर्ण मस्त मसाला असं दिसत आहे. बघा झालं आता गरम गरम सावजी मटण तयार. गरम गरम मस्त खायला तयार राहा. एवढंच छान असे पदार्थ इथे आपल्याला खायला मिळतील. सर्वदेयांची सावजी मटन चिकन. नमस्कार, आनंद मसालेमध्ये आपले स्वागत आहे. हे आमचे डंकावर प्रॉपर तयार केलेले मसाले आहेत. याच्यात 21 खडे मसाले आणि 4 प्रकारच्या मिरच्या यात भाजून कुटून तयार केलेले मसाले आहेत. या मसाल्यांमध्ये मला वरून कोणताही मसाला घालावा लागत नाही. याच्यामध्ये आगरी मसाला आहे, मालवणी आहे, कोकणी आहे, कोल्हापुरी आहे. हर एक प्रकारचे आपले सगळ्या प्रकारचे परत धना पावडर, जिरा पावडर, हळद म्हणून असे अनेक प्रकारचे मसाले आमच्याकडे उपलब्ध आहे. आमचा फोन नंबर आहे 7304039378. गीर गाईचं दूध आहे आणि तूप आहे. ठाण्यामध्ये आम्ही वितरित करतो आहे. 6वं वर्ष आहे आमचं. नवी मुंबईतला हा ब्रँड आहे, रजिस्टर्ड ब्रँड आहे. ठाण्यामध्ये लॉन्चिंग केल्यामुळे 10% डिस्काउंट दिलेलं आहे. गीर गाईचं रॉ दूध व त्याच्या दुधापासून बनवलेलं वैदिक पद्धतीचं हे तूप आहे. शुद्ध तूप आहे. 1200 रुपये 1 लिटरप्रमाणे आम्ही विकत आहोत. दूधही होम डिलिव्हरी होते. 10% डिस्काउंट आहे. फ्री होम डिलिव्हरी आहे. नक्की टेस्ट करा. अवश्य दुधाचा आनंद घ्या. कॉन्टॅक्ट नंबर 9819498388. थँक्यू. तुला ताजा खरवस गुळाचा 120 पाव किलो, साखरेचा 100 पाव किलो. खाण्याच्या पदार्थांबरोबर खादी फॅब्रिक, त्याबरोबर साड्यांचा स्टॉल येथे आपल्याला पाहायला मिळतो.
नमस्कार, माझं नाव प्रीती जवरे. नकुल बॅग आहे माझ्याकडे अशा बनवलेल्या ट्रॅव्हलिंग बॅग्स आहेत, शर्ट किट आहेत, असे छोटे छोटे पाउचेस आहेत, ह्या अशा पैठणी पाऊच आहेत, ज्वेलरी किट आहेत, असे छोटे कॉईन पाऊच आहेत, स्टोरेज बॉक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच बॅगा आहेत. होलसेलमध्ये रिटेलमध्ये मी सेल करते. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8433535787. नकुल बॅग, ठाणे. स्टॉलवर आपल्याला बेडशीट, रजाई असे भरपूर कॉटन फॅब्रिकचे, जयपुरी, त्याबरोबर चेक्समध्ये ऑप्शन्स पाहायला मिळतील. स्टॉलला स्पेशल ऑफर लावलेली आहे. 1 पीस 400 रुपीज, 3 पीस 1000 रुपीज असे कॉटन फॅब्रिकमध्ये भरपूर क्लोथ्सचे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. स्टॉलवर खण आणि पैठणी याची भरपूर व्हरायटी पाहायला मिळते. लहान मुलांसाठी स्पेशली फ्रॉक देखील इथे पाहायला मिळतात. आणि हे जे आहेत तोरण देखील आहेत. तोरणमध्ये भरपूर अशी ऑप्शन्स आहेत. त्याबरोबर पैठणीमध्ये इथं आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्सेस देखील दिलेल्या आहेत. अशा या फॅन्सी पर्सेस तुम्ही सण समारंभासाठी देखील वापरू शकता. बरोबर हे छोटेसे पाउचेस कॉईन पर्स म्हणून पण ऑप्शन आहेत. त्याबरोबर या खणाच्या टोपी देखील आहेत फंक्शन्ससाठी. ह्यामध्ये बारीक गोष्टी कधी कधी मिळत नाही, त्यासाठी हे स्पेशली कोम कवर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चार्जिंगची वायर देखील टाकू शकता आणि भरपूर कलर्सचे ऑप्शन्स देखील इथं मिळतात. पैठणीची बॅग आहे. आपण बघू शकता की किती सिम्पल सोबर अशी डिझाईन आहे. याला बॅक साईडला सुद्धा कप्पा आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळे असे भरपूर कलर्स आणि व्हरायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पैठणीसुद्धा आहे, वर्क केलेली पण आहे. वाव, पैठणी साड्यांवर तर ह्या बॅग्स ज्या आहेत त्या अतिशय सुंदर अशा दिसतात. म्हणजे या काउंटरवर तुम्हाला बॅग, साड्या, तोरण, त्याबरोबर खणाच्या टोप्या, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ते मिळतील इथे. ताई, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मला. 7506550828. थँक्यू. बरेच स्टॉल आहेत ते दिनांक 6 तारखेपासून चालू होणार आहेत. तर याच्यामध्ये बचत गटाचे स्पेशल खाण्याचे पदार्थ देखील उपलब्ध असणार आहेत. जेवण झाल्यानंतर हा स्पेशल पानाचा स्टॉल देखील आहे. याच्यामध्ये तुम्हाला फायर पान, चॉकलेट पान, मगई पान असे भरपूर पान जे आहेत ते ट्राय करायला मिळतील. खाण्यासोबतच लहान मुलांसाठी अशा स्पेशल स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज देखील आहे. जसं की हा झोपाळा आहे, त्याबरोबर हे मिकी माऊस ट्रॅम्पोलिन देखील आहे. लज्जतदार जेवणावर ताव मारून झाल्यानंतर इथं मिळते मस्त सँडविच आईस्क्रीम, ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. हा केसर आहे, कुकीज आहे, ब्लूबेरी आहे, गावा, रम, मँगो, रास्बेरी, चॉको आणि व्हॅनिला. या खाद्यजत्रेचा आज पहिलाच दिवस असून आपण पाहू शकतो की ग्राहकांचा प्रचंड असा रिस्पॉन्स आहे. येत्या शनिवार रविवार तर नक्कीच अशी भरपूर गर्दी असणार आहे. तर खाण्याचे विविध पदार्थ ट्राय करण्यासाठी तुम्ही नक्की व्हिजिट करा गावदेवी मैदान, ठाणे येथे. तसेच टेस्टी ट्रॅव्हलरला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येते खास असे फूडी व्हिडिओज. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.